प्री मॅरेज काउन्सिलिंग या कॉन्सेप्टबद्दल बोलताना मला नेमकं अधिष्ठान काय? मॅरेज किंवा प्री मॅरिटल सिनॅरिओबद्दल खरंच लक्ष देऊन त्याला समजून घेण्याची गरज आहे. जी लग्न जमायची ती कुठल्या तरी मध्यस्थाच्या मार्फत जमायची. आपण म्हणतो श्री दाक्षिण्य. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये महिलांच्या सुरक्षेला जास्त प्राधान्य दिलं जातं. अगोदरही बोललो की अगोदर जसे लग्न व्हायचे किंवा एक अरेंज मॅरेज होतं ते आणि आत्ताचा जो काळ आहे त्याच्यात बदल आहे. त्याच्यामध्ये अर्थार्जन हा एक पुरुषार्थ होता. हो, आणि तो पूर्वीच्या काळामध्ये तो कुटुंबातील जो मेल व्यक्ती असायचा, पुरुष असायचा, त्याच्याकडे ती रिस्पॉन्सिबिलिटी असायची. सर बरोबर आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींचं अप्रिशिएशन पासून किती पिक्चर लगेच पूर्ण चेंज होऊन जातं. मुला मुलींना समान रिस्पेक्ट, समान कामाची अपेक्षा. त्यामुळे हा बदल सुद्धा तेवढंच नोटीस करणं, अवेअर राहणं तेवढंच गरजेचं आहे. प्री मॅरेज काउन्सिलिंग. सो ह्या वरती आता आपण थोडं बोलूयात. आजचा जो मुख्य विषय आहे तर प्री मॅरेज काउन्सिलिंग म्हणजे काय? मृणाल, प्री मॅरेज काउन्सिलिंग या कॉन्सेप्टबद्दल बोलताना मला नेमकं अधिष्ठान काय? माझी ते बोलण्याची अथॉरिटी काय? तर यासाठी मी सुरुवातीला एक मिनिट फक्त हे सांगेन की ॲज अ सायकॉलॉजिस्ट, सायकोथेरपिस्ट म्हणून तर मला बोलण्याचं अधिष्ठान आहे किंवा पात्रता आहे. पण त्यासोबतच आपण आत्तापर्यंतच्या ज्या क्वेश्चन ॲन्सर्समध्ये जी गोष्ट बोललो नव्हतो, मुलांबद्दल बोललो, मुलींबद्दल बोललो, जावयांबद्दल बोललो, तर माझ्या 2 मुलींचे जी लग्न झाली ती योग्य वेळेत त्यांना आयडेंटिफाय करून त्यांचं मन जाणून घेऊन पुढे प्रोसीड होण्याची जी प्रक्रिया आहे, त्यासोबतच माझं एवढं एज्युकेशन झालं, 18 तास पोलीस दलामध्ये काम केलं आणि त्यासोबतच फॅमिलीला कमी वेळ दिला, तर तो वेळ माझा मी दिलेला कमी वेळ कोणी युटिलाइज केला, कोणी ऑक्युपाय केला आणि त्याचं भर कोणी काढली कुटुंबामध्ये. तर याच्यामध्ये सर्वात मोठं योगदान माझी धर्मपत्नी सौ वैशालीचं आहे. आणि 2 मुलींचे योग्य वेळी, योग्य पद्धतीने, योग्य जोडीदार निवडून जे आम्ही त्यांची लग्न केली आणि सुखाने संसार सुरू आहे, तर याचं योगदान देखील तिचं आहे. आणि त्याचं ऑब्झर्वेशन, त्या गोष्टी मी जवळून पाहिल्यामुळे आजच्या ज्या टॉपिकला टच करताना आणि आत्ताची सामाजिक परिस्थिती हे सगळं पाहताना मला ते अधिष्ठान आणि पात्रता आहे. म्हणून मी आजचा टॉपिक हा इमर्जिंग टॉपिक असल्यामुळे आपण तो घेतला आहे. प्री मॅरेज किंवा प्री मॅरिटल काउन्सिलिंग म्हणजे जे लग्न करण्यास इच्छुक असणारे मुली आहेत किंवा त्यांची फॅमिलीज आहेत, यांना ही प्रक्रिया समजून घेऊन योग्य मार्गदर्शन करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला प्री मॅरिटल काउन्सिलिंग म्हणतात. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, प्री मॅरिटल काउन्सिलिंगमध्ये ज्यावेळेस मुलं मुली किंवा फॅमिलीज येतात, तर त्या मुलाने किंवा मुलीने स्वतःला ओळखावं. जसं इमोशनल इंटेलिजन्स आपण म्हणतो की इमोशनल इंटेलिजन्सची काय डेफिनेशन आहे, आपण स्वतःला ओळखणे, त्यासोबतच समोरच्याचं देखील मन जाणणे आणि मग त्याप्रमाणे बिहेव करणे. तर प्री मॅरिटल काउन्सिलिंगमध्ये आपण स्वतःला ओळखणे, आपले स्ट्रेंथ आणि विकनेसेस काय आहे ते ओळखणं, त्याच्यानंतर समोरच्या व्यक्तीमध्ये, जोडीदारामध्ये किंवा त्याच्या फॅमिलीजमध्ये नेमकं काय पाहावं, त्या ठिकाणी कसं बिहेव करावं, कसं बोलावं, याबद्दलची पूर्ण तयारी, नुसतं गायडन्स किंवा सोल्युशन नाही, तयारी आपण त्या ठिकाणी करून घेतो. त्याचं व्यक्तिमत्व जाणून किंवा येणाऱ्या स्थळाबाबतीतली माहिती घेऊन आपण तयारी करून घेतो. तयारी केल्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स देखील बिल्ड करतो. आणि त्यांच्या थॉटमध्ये काही क्लॅरिटी नसेल तर तो क्लॅरिटी देखील त्यांच्या थॉटमध्ये, म्हणजे इव्हन ते मुलामध्ये असेल, त्यांच्या कुटुंबामध्ये असेल, बरोबर. तर ती क्लॅरिटी आणतो. आत्ताच्या पद्धतीप्रमाणे, नवीन जनरेशनप्रमाणे, झेन जी किंवा झेन अल्फा पिढी आणि मिलेनियम पिढीमधला जो काही मिलाप आहे तो साधण्याचं काम आपण प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये करतो. आणि ती प्री मॅरेज काउन्सिलिंगची अशी ती प्रक्रिया आहे, त्याला प्री मॅरेज काउन्सिलिंग म्हणतात. बरं.
नाही, खूप इम्पॉर्टंट आहे. जसं तुम्ही सांगितलं की जनरेशनल एक शिफ्ट आहे आणि तुम्ही ते एकत्र ते समजून घेऊन तसं तुम्ही त्याला रिस्पॉन्ड असा करता. आणि आजच्या काळात मॅरेज किंवा प्री मॅरिटल सिनॅरिओबद्दल खरंच एक लक्ष देऊन त्याला समजून घेण्याची गरज आहे, जसा त्या शिफ्ट आता येतो आहे. सो आजच्या काळात जे प्री मॅरिटल काउन्सिलिंग आहे याचे इतके महत्त्व काय आहे आणि विशेषतः अरेंज मॅरेज सिनॅरिओजमध्ये? पूर्वीच्या काळी जी लग्न जमायची ती कुठल्या तरी मध्यस्थाच्या मार्फत जमायची. बरोबर. आणि त्या मध्यस्थाला तो मध्यस्थ असा असायचा की त्याला दोन्ही फॅमिलीची किंवा दोन्ही मुलामुलींची परिपूर्ण माहिती असायची. बरोबर. मग त्यांचा व्हॅल्यूज असतील, संस्कृती असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, बॅकग्राऊंड असेल, हे सगळं त्यांना माहीत असायचं. पण हल्लीचे विवाह, कारण पूर्वीसारखे मध्यस्थ पण आता राहिलेले नाहीत. हल्लीचे विवाह एक तर सोशल मीडिया किंवा मॅट्रिमोनियल साईट्स किंवा अत्यंत अल्पावधीमध्ये माहिती घेऊन ते पुढे प्रोसीड व्हावं लागतं. मग इतक्या कमी वेळामध्ये समोरच्या व्यक्तीची, समोरच्या फॅमिलीची माहिती घेणं तसं खूप हल्लीच्या अरेंज मॅरेजमध्ये विशेषतः अवघड किंवा दुरापास्त गोष्ट झालेली आहे. मग अशा वेळेस आपण जर काउन्सिलिंगची किंवा काउन्सिलरची ह्या प्रक्रियेमध्ये जर मदत घेतली तर आपल्याला अल्पावधीमध्ये देखील बऱ्याचशा गोष्टी कशा आपल्याला आयडेंटिफाय करायच्या, जोडीदाराबद्दलची माहिती कशी एक्स्ट्रॅक्ट करायची, त्याच्या फॅमिलीच्या व्हॅल्यूज किंवा फॅमिलीचं बॅकग्राऊंड किंवा इतर गोष्टीबद्दल आपल्याच प्रश्न उत्तरातून कसं जाणून घ्यायचं. मग त्यासाठी आपण नेमकं त्याचे कुटुंबीय असतील किंवा त्याचं तो आपला होणारा जोडीदार असेल त्याला नेमकं काय विचारावं, त्याच्याशी कसं बिहेव करावं, का त्यांनी कसं बिहेव केल्यावर त्याचा अर्थ कसा येतो, कसा काढायचा. इव्हन इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचं आपल्याला लक्ष द्यावं लागतं की समजा त्यांचं आगमन आहे तर त्या आगमनाच्या वेळेस आपली बॉडी लँग्वेज, आपलं बिहेवियर कसं असावं. इव्हन निरोप देताना देखील की त्यांना निरोप ते आलेत भेट आणि भेट घेऊन चालले ते कसं असावं. इव्हन याच्या व्यतिरिक्त एखाद्या स्थळामध्ये प्रोसीड जरी व्हायचं नसेल तर तो नकारसुद्धा इतका बेमालूम नाही. कारण त्याचं कारण असं असतं की प्रत्येक व्यक्तीच्या, जसं आमच्या पोलीस दलामध्ये समजा पूर्वीच्या पोस्टिंगवरून दुसऱ्या पोस्टिंगमध्ये गेलं का तिथं अगोदर पोचायचं हे साहेब कसे आहेत, इतकं माणसाच्या पाठीमागं ते चिकटलेलं असतं. त्याच्यामुळे एखाद्या स्थळाला नकार जरी द्यायचा असेल तो इतका सॉफ्टली, इतका व्यवस्थित, कारण कदाचित माउथ पब्लिसिटी होऊन आपल्याबद्दलचं काहीतरी निगेटिव्ह इकडे तिकडे स्प्रेड होऊ शकतं. म्हणून हा हल्लीच्या काळामध्ये मध्यस्थ नसल्यामुळे विशेष म्हणजे पूर्वी फार जवळजवळ विवाह व्हायचे, तालुक्यातली तालुक्यात, गावातली गावात किंवा फार जास्त तर बॉर्डर डिस्ट्रिक्ट्समध्ये. आता एकदम स्टेटसुद्धा क्रॉस करून आपले विवाह संबंध होतात. त्याच्यामुळं ही माहिती घेताना आपण काउन्सिलरची मदत घेतल्यास आपल्याला ह्या सगळ्या बाबी क्लिअर होतील आणि म्हणून ते गरजेचं आहे. बरोबर सर. नाही, खरंच खूप महत्त्वाचं आहे. आणि जेवढ्या मायन्यूट याच्यावरती की बॉडी लँग्वेज कशी असावी, काय म्हणजे होकार नकार ते कळवताना कसा कळवावा, एवढ्या मायनर गोष्टींकडे मृणाल, तुलामध्ये मी काही स्थळं अशी पाहिली किंवा काही विवाह जे पुढे प्रोसिड होऊ शकले नाही, अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून किंवा कुठे ते एकत्र भेटले, मग ते बिल कोणी मी द्यायचं का तू द्यायचं, अर्धा कॉन्ट्री करायची. हल्लीची मुलं सगळीकडे कॉन्ट्रीच करतात. त्याच्यामुळं अशा नात्यात सुद्धा हा मुलगा कॉन्ट्री करतोय, त्याचं परसेप्शन सुद्धा रॉंग होऊ शकतं. किंवा जे आपण म्हणतो स्त्री दाक्षिण्य, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये महिलांच्या सुरक्षेला जास्त प्राधान्य दिलं जातं. तर मग तो ते करताना आला निघून गेला असं करतो की आपली काळजी घेतोय. जरी आपली भेट असेल, पुढे ते प्रोसीड जरी होणार नसेल तरी एक मुलगी त्या ठिकाणी आलेली आहे, समजा त्या मुलांनी कसं बिहेव केलं पाहिजे, ते जर त्याने बिहेव करताना त्याच्याकडून जे मॅनर्स आणि एटिकेट्स तसे पाळले गेले नाही तरी देखील त्याचा रॉंग इम्पॅक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे मुलांनी पण काही गोष्टींची काय करावं आणि काय करू नये, तसं मुलींनी देखील काय करावं आणि काय करू नये
ह्या गोष्टींचे एक डूज अँड डोन्ट्सचे एक आपले काहीतरी पॅरामीटर्स ठरवून घ्यावेत, जेणेकरून आपलं जे प्रतिमा आहे, आपलं जे इम्प्रेशन आहे ते छान त्या ठिकाणी होईल आणि मग पुढे प्रोसीड होताना त्या गोष्टी आपल्या प्लस पॉईंट होतील. नक्कीच सर, खूप नाजूक असं त्या म्हणजे शॉर्ट इंटरवलमध्ये खूप गोष्टी असतात आणि जसं तुम्ही बोलले खूप गोष्टी अझम्पशन्समध्ये पण जाऊ शकतात. येस. सो नक्कीच हे खूप महत्त्वाचं असं आहे. सर, जसं आता आपण अगोदरही बोललो की अगोदर जसे लग्न व्हायचे किंवा एक अरेंज मॅरेज होतं ते आणि आत्ताचा जो काळ आहे त्याच्यात बदल आहे. तसंच आधुनिक आता जे अरेंज मॅरेज आहे त्याच्यात काय बदल झालेत सर? मृणाल, तुला पण आता माहीत आहे की तू आता ह्या नवीन पिढीची साक्षीदार आहे. मी जुन्या पिढीचा एक एक्सपिरियन्स व्यक्ती आहे. तर पूर्वीच्या काळी बघा, म्हणजे आपल्या हिंदू संस्कृती म्हणा किंवा स्पिरिच्युअल वाङ्मय जर विचार केला तर 4 पुरुषार्थ, त्याच्यामध्ये अर्थार्जन हा एक पुरुषार्थ होता. आणि तो पूर्वीच्या काळामध्ये तो कुटुंबातील जो मेल व्यक्ती असायचा, पुरुष असायचा, त्याच्याकडे ती रिस्पॉन्सिबिलिटी असायची. पण अलीकडच्या काळामध्ये असा अवेअरनेस एवढा क्रिएट झालेला आहे की दोघांनाही अर्थार्जनाची गरज पडते म्हणण्यापेक्षा आता समान संधी उपलब्ध झालेल्या आहेत. त्याच्यामुळं हल्लीच्या काळामध्ये दोघंही त्यांच्या करिअरला तेवढं इम्पॉर्टन्स देतात, स्वतःच्या शिक्षणाला तेवढं इम्पॉर्टन्स देतात, आर्थिक स्वावलंबनाला देखील इम्पॉर्टन्स देतात. आणि ह्या सगळ्या बाबी असल्यामुळे मुलं मुली दोघंही त्याच लेवलचे शिक्षण आहे, अर्थार्जन आहे, ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आताच्या काळामध्ये मुलामुलींना समान रिस्पेक्ट, समान कामाची अपेक्षा. बरोबर. असं नाही की सगळं घरातलं काम फक्त फिमेलनेच करायचं, बाहेरची कामं फक्त पुरुषांनी करायची, असा कुठलाही प्रकार राहिलेला नसल्यामुळे की जो पूर्वी होता त्याच्याऐवजी असा बदल अलीकडे झालेला आहे. आणि मग म्युच्युअल समजून घेणं, म्युच्युअल संवाद जर चांगला असेल, समान कामाच्या संधी असतील, अर्थार्जनामध्ये जे आवक आहे त्याच्यामधलंचं नियोजन असेल ते दोघांच्या सल्ल्याने जर होत असेल तर मात्र मग लोकांचं लाँग टर्म रिलेशनशिप खूप हेल्दी, खूप हॅप्पी राहते. आणि जो पूर्वीचा आणि आताचा जो बदल आहे तो असा बदल आहे आणि तो आपण समाजाने, जुनी पिढी असो नवीन पिढी असो, त्यांनी तो ॲक्सेप्ट करायला पाहिजे. एखादं काम असेल, अगदी छोटं बोलायचं म्हटलं तर भाजीपाला आणणे किंवा निवडणे, समजा पूर्वी फिमेलचं काम होतं, पण आता त्याच्यामध्ये पुरुषाला देखील योगदान द्यावं लागतं आणि देणं काही हल्लीच्या काळामध्ये ते वावगं नाही आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आणि खरंच छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आनंद असतो. की आता आम्ही एका ठिकाणी मिसळ खायला गेलो होतो. अगदी छोटं कुटुंब होतं, छोटं गरीब फॅमिली होती. तर लग्न लागल्यानंतर मध्ये विधीला असणाऱ्या टायमिंगमध्ये तो मुलगा 2 व्हीलरवर पत्नीला मागे बसवलं, म्हणजे लग्नाच्या मंडपातून, आणि मिसळ खायला 2 व्हीलरवर आले आणि इतके एन्जॉय करत होते. म्हणजे असं सगळं एन्जॉयमेंटच्या पद्धती आता झालेल्या आहेत. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींना जर आपण एक रिस्पेक्ट केला किंवा छोटी गोष्ट, त्या समजा फॉर एक्झाम्पल ती मुलगी आहे, तिने छोटं, हल्ली आता मेड असतात, दोघे कमावणारे असल्यामुळे कामाला सगळं लोक असतात, तरीसुद्धा चुकून कधीतरी काहीतरी गोष्ट आवडीची केली, स्वतः तिने केली, तर त्याचं ॲप्रिशिएशन जर केलं त्या मुलाने किंवा जोडीदाराने, तर तिचा आनंद गगनामध्ये मावत नाही. तर ह्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी जर करणं आताच्या काळात, आणि हा बदल आहे, राईट असं मी सांगेन. सर बरोबर आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींचं अप्रिशिएशनपासून किती पिक्चर लगेच पूर्ण चेंज होऊन जातं. आणि खरंच आता जे आहे, पहिले जे रोल्स होते आणि आताचे जसं शिफ्ट आहे आयडेंटिटीमध्ये, त्यामुळे हा बदलसुद्धा तेवढाच नोटीस करणं, अवेअर राहणं तेवढंच गरजेचं आहे. सर, जसं तुम्ही अगोदर मेन्शन केलं की हल्ली मॅट्रिमोनियल साईट्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक जोडीदार निवडतात. तर ह्या साईट्सवरून किंवा सोशल मीडियावरून जोडीदार निवडत असताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी? आत्ताच्या काळामध्ये
बहुतेक 90% जे विवाह आहेत ते मॅट्रिमोनियल साईटवरून होतात. मॅट्रिमोनियल साईट्सवर जी माहिती टाकली जाते ती नॉर्मली एक तर अल्प असते. दुसरी गोष्ट म्हणजे ती त्या व्यक्तीची किंवा त्या फॅमिलीची सकारात्मक बाजूच टाकली जाते. बरोबर. त्याच्यामुळं फक्त तेवढ्यावरच डिपेंड न राहता आपण एकदा त्या मॅट्रिमोनियल साईटवरून आपल्याला कम्पॅटेबिलिटी, शिक्षण म्हणा किंवा जॉब म्हणा याच्या संदर्भातली प्राथमिक माहिती किंवा फोटोवरून एकमेकाचं थोडंसं दिसणं हे समजल्यानंतर त्या व्यक्तीने किंवा त्या फॅमिलीने एकमेकाच्या फॅमिलीची माहिती घ्यावी. त्याचं फ्रेंड सर्कल कसं आहे ती माहिती घ्यावी. बरोबर. त्याच्यामध्ये व्यसनांचा देखील पार्ट येतो, सवयींचा पार्ट येतो, बिहेवियरचा पार्ट येतो. तर ह्या सगळ्या व्हॅल्यूजचा पार्ट येतो, फॅमिली व्हॅल्यूजचा पार्ट येतो, नक्कीच. त्याचं बॅकग्राऊंड येतं. कारण त्या पाहण्यासाठी आपल्याला थोडं फिजिकली वेगवेगळ्या माध्यमातून कम्युनिकेशन करून आपल्याला सगळी ती माहिती एक गोळा करावी लागते. डेटाच एक प्रकारे तो गोळा करायला पाहिजे. बरोबर. हा पहिला पार्ट झाला. हा सगळा समजा त्या मुलाने किंवा मुलीने नाही जरी केला तरी त्याच्या फॅमिलीने केला, कारण आपण सोशल मीडियावरच्या माहितीवर फक्त डिपेंड राहता येत नाही. बरोबर. आणि हल्ली मुली काय करतात की मॅट्रिमोनियल साईटवर जी माहिती त्याला कम्पेअर कुठं करत बसतात, लिंक्डइनवर जा, गुगलवर हो. जा, परत सोशल मीडियाचं ना कम्पॅरिझन करायला किंवा माहिती बरोबर, एक्स्ट्रा करायला. बरोबर. तर तेवढं न करता फिजिकली त्या गोष्टी केल्या पाहिजेत. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असं पण खूपदा पाहायला मिळतं मुलींच्यामध्ये की आपलं मॅचिंग होण्याची काही गोष्टी दिसतात, त्याच्यामध्ये सकारात्मक गोष्टी दिसतात. पण मुलं फक्त फोटो जो लिंक्डइन किंवा DP आणि जे DP loaded किंवा असतं, काय बरोबर. सोशल त्या फोटोवरून नकार कळवतात. तर याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय असतं, दोन गोष्टी असतात त्याच्यात परत, की एक तर काही लोकांचे चेहरे फोटोजेनिक नसतात. ॲक्च्युली मुलं खूप स्मार्ट असतात किंवा मुली खूप छान असतात, बरोबर. परंतु ते फोटोजेनिक नसतात चेहरे. त्याच्यामुळं तो एक पार्ट होतो. दुसरा पार्ट असा आहे की मेल आणि फिमेलचं एकंदरीत जी काही पद्धत आहे तर थोडंसं इमोशनली आणि फंडामेंटलीच डिफरंट आहे. हो. की मुली ह्या इवन आता कुठल्या फंक्शनला जाताना बघा, पुरुष 5 मिनिटात तयार खरंय. आणि महिला तो बिचारा जरा मारत बसतो घरामध्ये. तर अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, ते काही होतच नाही का ते हे ते. बरोबर. हा जो आहे तसा फोटोज अपलोड करताना सोशल मीडियावर मुली ज्या काळजी घेतात ते मुलं घेत नाही. जे काही नॅचरल त्यांचं जसं आलेलं आहे, जसं आहे तसं टाकतात. आणि त्याच्यामुळं त्यावरून आपण फक्त नकार कळवणं किंवा हे त्यावरून फक्त अयोग्य judge होतं करणं, किंवा बरोबर. त्याच्यामुळे चांगली संधी देखील सुटू शकतात. बरोबर. म्हणून आपण एकदा आपल्याला 50-60% जे काही आपले पॅरामीटर्स 10 असतील त्याच्यापैकी 7 जुळत आहेत असं वाटलं तर बाकीच्या गोष्टींसाठी आपण जर समक्ष एक तरी भेट पहिली घेतली तर आपल्याला बाकीच्या गोष्टीमध्ये क्लॅरिटी यायला सुरुवात होते. अशा प्रकारे आपण केलं पाहिजे किंवा पुढच्या पिढीने ती गोष्ट केली पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच सर, हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की आजच्या डेटला जे आपण व्हिज्युअली बघतो, जे काही अपलोडेड आहे, पोस्टेड आहे, त्याच्यावरून आपण सगळ्यात जज करत असतो. पण तसं ह्या मॅटरमध्ये करू नये ॲटलिस्ट. आणि बाकीही ज्या गोष्टी ज्या फिजिकली आपण, तुम्ही जसं बरोबर बोलले, डेटा हा घेतला पाहिजे, ते नक्कीच केलं पाहिजे सर. खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. तर सर, जसं आता एक खूप इम्पॉर्टंट असा मला वाटतं की स्वतःबद्दल जाणणं. सो जोडीदार निवडण्यापूर्वी जसं आपण त्यांच्याबद्दल जाणून घेतो, तसं जोडीदार निवडण्यापूर्वी स्वतःला ओळखणं हे का महत्त्वाचं आहे? आपण याच्या पूर्वीच्या प्रश्नाचं उत्तर देताना मी काही गोष्टी सांगितल्या आणि याचं पण उत्तर देताना मी काही बोलेल. त्याच्यामध्ये एक असं मला वाटतं की आपण जे काही जे पॅरामीटर्स ठरवले असतील पालकांनी किंवा त्या संबंधित मुलामुलींनी, तर 10ची 10 जुळलेच पाहिजेत असा जो आग्रह असतो पहिला. तर त्या गोष्टीबद्दल मी सांगतो की मला एक सांगतो आता मृणाल, की एखादा 24 कॅरेटचं प्युअर बिस्किट आहे ते आपण गळ्यात घालतो का? नाही. मग काय करतो आपण त्याच्यात थोडी हार्डनेससाठी, म्हणजे 22 कॅरेट तरी पाहिजे, कारण की कारण दागिना 24 कॅरेटचा बनत नाही. आणि शोभून काय दिसतं? दागिना शोभून दिसतो.
म्हणजेच ह्युमन बिईंगसुद्धा हे काही मशीन प्रॉडक्ट नाही आहे. बरोबर. त्याच्यामुळं सगळेच पॅरामीटर्स जुळले बरोबर. पाहिजेत. हा काही आपण अट्टास धरता कामा नये. बरोबर. त्याच्यामुळं काही गोष्टी आपण थोड्याशा स्किप करून ज्या तितक्या इम्पॉर्टंट नाही आहेत. स्वभाव बरोबर. चांगला आहे पण दिसणं थोडं नॉर्मल आहे, तर आपण पुढं प्रोसीड झालं पाहिजे. आणि आत्ता पुढचा प्रश्न जो तुझा आहे तो काय विचारला आता तो मला? जोडीदार निवडण्यापूर्वी स्वतःला ओळखणं महत्त्वाचं हां, आहे. तर स्वतःला ओळखणं. आपण इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे जे डॅनियल गोलेमनची जे कॉन्सेप्ट आहे हो. त्याच्यामध्ये इमोशनल मॅच्युरिटी म्हणजे काय, बरोबर. त्याला मॅच्युरिटी आणि इंटेलिजन्स दोन असं दोघी, पार्ट्स हो, केलेले हो. आहेत. तर मॅच्युरिटी म्हणजे काय, इमोशनल IQ खूप एखादा फार बुद्धिमान व्यक्ती आहे हो. पण त्याला इमोशनल मॅच्युरिटीच नाही आहे किंवा फार वीक आहे. हल्लीचं सक्सेस हे इमोशनल मॅच्युरिटीवर जास्त आहे. हो. आणि इमोशनल मॅच्युरिटी म्हणजे काय की समोरच्याला तर आपण ओळखलं पाहिजेच पण स्वतःलाही तितकंच ओळखलं पाहिजे. बरोबर. बऱ्याच वेळा काय होतं की जसं राशीचक्र पाहिलं असेल तुम्ही की त्याच्यामध्ये ह्या राशीची व्यक्ती आणि दुसऱ्या अपोजिट राशीचा कोणीतरी जोडीदार एकत्र आला तर त्यांच्या कशा गमती जमती होतात. हो, हो. ते एक आहे राशीचक्र पाहिलं असेल. हो. तसं मला तर कधी कधी वाटतं की ही वेगळ्या पर्सनॅलिटीच्या व्यक्ती एकत्र आल्यानंतर काय होतं त्याच्यावर आपण तसं काहीतरी करावं. पर्सनॅलिटी चक्र बनवायला पाहिजे. पर्सनॅलिटी चक्र काहीतरी आपण करावं. परंतु ते मला जरी आपण तो नाटिका स्वरूपात नाही केलं तर ह्या पॉडकास्टच्या अँगलने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की कुटुंबामध्ये आपल्या लोकांना माहीत नसेल जसं ए टाईप बी टाईप पर्सनॅलिटी असते. हो. ए टाईप म्हणजे काय, तो हायली ॲम्बिशियस, हायली कॉम्पिटेटिव्ह, त्याला एकदम उच्च काहीतरी डेस्टिनेशन अचीव करायची, हरिड इन नेचर, हो. टाईम मॅनेजमेंटचं आहे, सिग्नलसुद्धा लवकर पडला नाही तर एकदम त्याचं हो. हे होतं. पण दे आर प्रोन टू हार्ट डिजीज. हो. ए टाईपवाले. बी टाईप पर्सनॅलिटी एकदम ममद्या, अंगावून गाडी गेली तर काय फरक पडत नाही, काय कोण किती टायमिंग दिला काय फरक पडत नाही, वेळेला पोचणार नाही. हो. हा झाला ए टाईप बी टाईप. तसंच इंट्रोव्हर्ट एक्स्ट्रोव्हर्ट एक्स्ट्रोवर्ट. बरोबर. की या व्यक्ती इंट्रोव्हर्ट कमी बोलणाऱ्या, स्वतःत रमणाऱ्या, निसर्गात रमणाऱ्या. एक्स्ट्रोव्हर्ट एकदम बोलक्या, हो. कोणीतरी बोलायला पाहिजे Freely किंवा सामाजिक वागणाऱ्या. कार्यक्रमात. याचा अर्थ ह्या कुठल्याही व्यक्तिमत्वाच्या प्रकारामध्ये बसणाऱ्या व्यक्ती हे व्यक्तिमत्व चुकीचे आहे असं नाही. नाही, बरोबर. प्रत्येक व्यक्तिमत्वाचे भरपूर असे प्लस पॉईंट आहेत. तुम्ही इलॉन मस्क पाहिला असेल तर इंट्रोव्हर्ट व्यक्ती आहे. हो. आज जगातला एक नंबरचा व्यक्ती आहे तो आर्थिक सदस्याच्या बाबतीत. बरोबर. तर असं प्रॉब्लेम नाही आहे. परंतु ते ओळखणं का गरजेचं आहे त्याच्यातून जसं आपण सॉट ॲनालिसिस करतो, स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट कॉर्पोरेटमध्ये नॉर्मली करतात. हो, हो. तर बहुतेक तुझे वडील काहीतरी कॉर्पोरेटमध्ये आहेत असं मला Yes, sir. समजलं. तर त्यांना तू विचारू शकते गेल्यानंतर हे काय असतं सॉट वगैरे तुला माहीत नसेल तर. तसं स्ट्रेंथ विकनेसेस आपल्या समजण्या स्वरूपात ज्या सायंटिफिक मेथडनी आपले व्यक्तिमत्व समजून घेतलं जातं. जसं इमोशनल मॅच्युरिटी आपली कशी आहे याच्या पण सायकोमेट्रिक टेस्ट आहे. आपली पर्सनॅलिटी कुठल्या प्रकारात मोडते याच्या पण सायकोमेट्रिक टेस्ट आहे. तर ते आपण जाणून घेतलं तर आपल्याला एक तर जोडीदार निवडताना आपल्या व्यक्तिमत्व प्रकाराला, आपल्या स्वभावाला, जसं पूर्वी गुण असायचे स्पिरिच्युअलमध्ये सत्व, हो. रज, तम गुण हो. हो. किंवा इतर काही त्याच्यामध्ये आपल्या स्पिरिच्युअल वाङ्मयामध्ये देखील दिलेलं आहे. तसं वृत्ती दिलेल्या हो. आहेत. हो. गुण जसे तसे वृत्ती दिलेल्या आहेत. बरोबर. तसं आपण ह्याच्यामध्ये ज्या पर्सनॅलिटी दिलेल्या आहेत आता नवीन सायकॉलॉजीच्या मेथडप्रमाणे त्या आपण जर आयडेंटिफाय केल्या तर आता असे काही काही स्थळं नाकारले जातात की ती व्यक्ती खूप चांगली असते पण अशी शंका येते ती कमी बोलले, त्याला इंटरेस्ट नाही का, किंवा त्या मुलगा कमी बोलला त्याला इंटरेस्ट नाही का, हो. का त्याचं काही कदाचित दुसरं कोणीतरी आवडत नसेल ना. ॲक्च्युली तसं नसतं पण तो त्याच्या व्यक्तिमत्वाचा पार्ट असतो. म्हणून या फॅमिलीजनी व्यक्तिमत्वाचा देखील अभ्यास थोडासा करून घेतला, मुलामुलींनी करून घेतला तर आपल्याला त्याचा बेनिफिट होतो. म्हणून हे करून घ्यावं आणि ते एक्सपर्टकडे जाऊन करून घ्यावं, अंदाजे नाही. कारण जसं BP तुम्ही अंदाजे म्हणला 180 माझा BP आहे असं होईल का ते? नाही. तर त्यासाठी जसं ते चेकच करावं लागतं. सिस्टीम असते. सिस्टीम असते. मला शुगर बिलकुल नाही, किती शुगर क्यूब टाका, 10 टाका, एकदम भारी, असं आहे का? नाही. त्यासाठी टेस्ट करावं लागतं. बरोबर. तर तसंच ह्या सायकोमेट्रिक टेस्टसुद्धा एक सायंटिफिक टेस्ट आहेत. तर ते आपलं स्वतःला समजून घेण्यासाठी, स्वतःला ओळखण्यासाठी
कारण आपण स्वतःला नाही ओळखलं तर दुसरं आपल्याला आपण कसं कळणार की आपण याच्याशी कम्पॅटेबल असू की नाही, याच्याशी बरोबर. आपलं जुळेल की नाही हे आपल्याला हो. समजणार नाही. म्हणून हे ओळखणं गरजेचं आहे. बरोबर सर. जसं आपल्याला स्वतःला ओळखणं, तुम्ही जसं पर्सनॅलिटी टाईपबद्दल सांगितलं, तर स्वतःला ओळखण्यामध्ये पर्सनॅलिटी टाईप व्यतिरिक्त जसं ह्युमन आपले नॅचरल लिमिटेशन्स जे आहेत, मेल फिमेलमधला जो काही डिफरन्स आहे, तर त्या नॅचरल लिमिटेशन्स बद्दलसुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे का? महत्त्वाचं यासाठी आहे, आता जोडीदार म्हणजे मेल फिमेल एकत्र येणं. बरोबर. तर ते एकत्र येताना हा जो मेलाप असतो ते काही फक्त दोघांचा नसतो, 2 फॅमिलीजचा पण असतो. त्याच्यामध्ये वावरायचं असतं किंवा इकडे समजा मुलगी तिकडे जाते, हो, पण मुलाला सासरी जाते. कधीतरी सासरवाडीला यावं लागतं, त्याला पण तिथे वागावं लागतं, बोलावं बरोबर. लागतं. मग तो जो प्रकार असतो की जो फंडामेंटली निसर्गानेच ज्या काही गोष्टी मेल फिमेलमध्ये बायोलॉजिकली नाही म्हणत मी, इमोशनली सुद्धा की बरोबर. निसर्गाने मेल आणि फिमेलमध्ये फरक केलेला आहे. आणि हा फरक जॉन ग्रे नावाच्या लेखकाने खूप पटकन मग पिकअप केला तो, आणि त्यांनी त्याच्यावर एक छान एक पुस्तक पण लिहिलेलं आहे. बरं. मेन आर फ्रॉम दी मार्स Mars आणि and वुमेन आर फ्रॉम दी Venus. वेनस. हो, कदाचित हो. तुला माहीत ऐकून असावं आहे. ते. हो, सर. हां, तर त्याच्यामध्ये मल्टिपल एक्झाम्पल्स देऊन आपण अगदी जे समजा सुज्ञ किंवा सामान्य खेड्यातले नागरिक त्यांना मी सांगेल, अगदी त्या भाषेत नाही सांगत, परंतु आपल्या साध्या खेड्यातल्या भाषेत म्हणतो की महिलांची आणि पुरुषांची वायरिंगच वेगळी असते. बरोबर सर. नक्कीच. त्याच्यामुळे आपण तशा पद्धतीने आपण, खरंच कारण बघा, महिला किती उच्च पदस्थ असेल किंवा हायली एज्युकेटेड असेल तरी तिच्या इमोशन्स ज्या असतात ना, त्या महिलांच्या ज्या बरोबर. त्या बुक्समध्ये सांगितल्याप्रमाणे असतात. त्याच्यामुळे ते आपण ते समजून घेऊन त्या खरंय. पद्धतीने आपण केलं पाहिजे. फंडामेंटली तो डिफरन्स आहे. बरोबर. बायोलॉजिकली जो दिसणारा तर आहेच आहे, पण जो न दिसणारा आहे, जो आपण सायकोलॉजीच्या भाषेमध्ये, तो फंडामेंटल डिफरन्स आहे. आणि मग ते जर समजून घेतलं तर खूप छान बॉन्डिंग होतं, खूप छान चांगलं. कारण बऱ्याच वेळा काय होतं, हायली एज्युकेटेड मुलं जी असतात ते सातत्याने हाय लेवलचंच बोलत बसतात, हाय लेवलचंच हो. फिलॉसॉफी सांगत बसतात. तर इतकं पण गरज नसते की तेवढ्यापुरतं तुम्ही अकॅडमिक बोला, नंतर छोटं छोटं पण बोला ना. आज मला बरोबर. मेथीची भाजी खाऊशी वाटली, तू मेथीची भाजी छान बनवते, हे किती मोठा व्यक्ती असला तर हे पण बोललं पाहिजे ना. बरोबर. बरोबर. कारण त्या महिलेची ती अपेक्षा असते. खरंय. खरंय. म्हणजे हा फंडामेंटली जो डिफरन्स आहे, इमोशनली जो डिफरन्स आहे, बघा तुम्ही पुरुष माणसं खंबीर, म्हणजे आपण म्हणतो ना की समोरून जर मोठा ट्रक गेला आणि अचानक ॲक्सिडेंट, बापरे म्हणतो, हो. पण काटा टोचलं तर आई आई ग ग म्हणतो. म्हणतो. म्हणजे छोट्या प्रसंगी आई आठवते. आईची, मोठ्या प्रसंगी बाप आठवतो. ही जी फंडामेंटली डिफरन्स आहे, तो डिफरन्स सुद्धा आता आपण म्हणणार ह्या पॉडकास्टमध्ये तुम्ही आम्हाला सगळं वाचायला सांगणार, अभ्यासच करायला लावणार की काय, पण ही जसं आपण इतर गोष्टी करिअरसाठी करतो बरोबर. तसं जी गोष्ट खरी सुखाची आहे, ज्या गोष्टीमध्ये अल्टिमेट तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे, बरोबर. ती गोष्ट पण समजून घ्यायला काय हरकत आहे. बरोबर. एक तुम्हाला 6 विषयामध्ये हा 7वा विषय पकडा आणि तो त्याचा थोडासा समजून घ्या. खरंय. आणि त्यासाठी जे काही मार्केटमध्ये बुक्स पण अवेलेबल आहेत, काही चांगले तज्ज्ञ लोक देखील त्याबद्दलची माहिती देतात, ती समजून घेणं खूप गरजेचं आहे असं वाटतं मला. नक्कीच सर. तुम्ही खूप सिम्पल अनालॉजीजमध्ये सांगितलं की किती मायन्यूट डिफरन्सेस असतात आणि जे वायरिंग डिफरंट आहे, खरंच वायरिंग डिफरंट आहे, कारण की तिथून आपले एक्सपेक्टेशन्स तसे असतात, इमोशनल नीड्स तशा असतात, आणि ते स्वतःबद्दल आणि समोरच्याबद्दलही जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. खरंच सर, खूप छान सांगितलं याबद्दल. थँक्यू. सर, जसं आता आपण स्वतःबद्दल जाणून घेण्याबद्दल बोललो, तसंच एकमेकांच्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल, अपब्रिंगिंगबद्दल जाणून घेणं किती आवश्यक आहे? खूपच आवश्यक आहे. कारण जसं मी ह्युमनिस्टिक अप्रोचबद्दल बोललो हो. की ज्याच्यामध्ये ॲटमॉस्फिअरचा जो इफेक्ट, सामाजिक ॲटमॉस्फिअरचा इफेक्ट त्या व्यक्तीवर होत असतो, त्याच पद्धतीने अगदी लहानपणापासून ते मूल जे आता विवाहाच्या टप्प्यात आहे, ते ज्या कुटुंबात वाढतं, त्या कुटुंबातली व्हॅल्यूज असतील, संस्कृती असेल,
त्या ठिकाणी आता शेवटी कुटुंब म्हटलं की भांड्याला भांडं लागणार म्हणतात हो पूर्वी. हो काही छोट्या छोट्या गोष्टीवरून तो तात्विक मतभेद असू शकतात, तात्विक वाद बरोबर. असू शकतात, कदाचित कॉरल्स पण असू शकतात. बरोबर. तर ते पाहत पाहत ते मूल मोठं झालेलं असतं आणि मग त्याचा इफेक्ट बऱ्यापैकी जेनेटिकली त्याचं व्यक्तिमत्व कसंही असू द्या, परंतु हा जो कुटुंबातल्या व्हॅल्यूजचा जो इफेक्ट आहे किंवा कुटुंबातल्या वर्तणुकीचा जो इफेक्ट आहे तो त्याच्या व्यक्तिमत्वावर पण होत असतो. मग त्या कुटुंबामध्ये वादविवाद झाले तर ती हाताळण्याची पद्धत कशी आहे, बरोबर. काही हॅपीनेस झाला तर बरोबर. तो एन्जॉय करण्याची पद्धत कशी आहे, त्याला रिस्पॉन्ड करण्याची पद्धत कशी आहे. की आता खूप अशी मी फॅमिलीज पाहिल्या की ज्यांच्यामध्ये एखादा वाढदिवस समजा कोणाचं आहे, प्रत्येक सगळेच वाढदिवस साजरा करण्याची काही काही फॅमिलीजमध्ये पद्धत असते. हम्म. पण जो जोडीदार आला त्याला त्याचं काही एवढं हे नसतं, ठीक आहे ना, नेहमीच येतो वाढदिवस, काय त्याचं. हो. पण त्या फॅमिलीला ते सवय असते. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टीचा इफेक्ट हम्म. कदाचित त्या व्यक्तीवर झालेला असल्यामुळे जर तसं रिस्पॉन्ड जोडीदारांनी केलं नाही, त्या कुटुंबात येणाऱ्या जोडीदाराने, किंवा म्हणजे फिमेल जात असते त्या कुटुंबामध्ये वावरण्यासाठी, पण जो मेल आहे त्याला आपण तिकडच्या सगळ्या फॅमिलीमध्ये तसं असेल, मेहुणा हो. असेल, त्याला काही आपण एखादा कॉमेंट चांगला काही पोस्ट टाकली नाही, तर त्याच्यामुळं देखील कधीकधी मनमुटाव म्हणतो आपण, फार बरोबर. मोठ्या भांडणं, फार मोठे वाद, किंवा जर एखाद्या मतभेद झाले तर ते हाताळण्याची पद्धत कशी बरोबर. आहे, ते डील कसं तर ते करायचं. डील करतं. ते फॅमिली अपब्रिंगिंग किंवा फॅमिलीच्या बॅकग्राऊंड हे त्याला महत्त्व असतं. म्हणून हे जाणून घेणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. ते जाणून घेतलं तर मग पुढे आपल्याला त्या गोष्टीचा लाईफटाईम फायदा होतो. नक्कीच सर, नक्कीच. तर जसं आता आपण बोललो की अपब्रिंगिंगनुसार आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते बिहेवियरमध्ये दिसतं. तशा आपल्या अपेक्षाही असतात की तुम्ही बर्थडेचं जसं सांगितलं की इकडे खूप धूमधडाक्याने एक बर्थडे सेलिब्रेट होतो आणि तिकडे नसेल, ती सवय नसते किंवा ते तशी थॉट प्रोसेस नसते. तसंच आपल्या पूर्ण म्हणजे विवाहापूर्वी आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या स्पष्टपणे कशा बोलून घ्याव्या किंवा बोलून घ्यायला हव्यात. खरं तर विवाह जमवण्यापूर्वी आपल्या एक्सपेक्टेशन काय आहे त्याच्यामधली क्लॅरिटी हा सुखी जीवनाचा मजबूत पाया आहे. बरोबर. त्याच्यामुळे काही गोष्टी अध्यारूत न ठेवता, किंवा ठीक आहे होईल असं न ठेवता त्या गोष्टी अगदी स्पष्टपणे बोलल्या पाहिजेत. कारण हल्लीच्या काळामध्ये मुलामुलींना दोघांनी रिस्पेक्ट आवश्यक असतो, स्वतःचं आयडेंटिटी आवश्यक असते. मग आपण काही छोट्या गोष्टी असतात त्या आपण बोलूनच दाखवल्या पाहिजे की आपण सेपरेट राहणार की आईवडिलांसोबत राहणार. आपण समजा माझं एवढं शिक्षण आहे आणि आत्ता सध्या मला जॉब नाही आहे आणि त्याने समजलं की ही हाऊसवाईफ राहील म्हणून न बोलून घेता ते केलं आणि मग जॉब सर्चिंग सुरू केलं आणि अरे काय चाललं आहे तुझं, जॉब कशाला, मला तर हाऊसवाईफ पाहिजे होती, बरोबर. परंतु मुलीला जॉब करायचा असतो. मग अशा वेळी तीसुद्धा गोष्ट क्लिअर बोलली पाहिजे, मी जॉब करणार का, करू देणार का लग्नानंतर, किंवा बरोबर. आता सध्याचा जॉब आहे, काही मुलं ते जॉब सोडायला सांगतात, आपल्याला काय हो. गरज आहे, भरपूर आहे सगळं, बरोबर. तर मग जॉब करणार का, करू देणार का, आईवडील सोबत राहणार की नाही राहणार, त्याच्यावर त्या पण गोष्टी असतात. हो. आपल्याला असं वाटतं की मग त्यांना कुठं सोडून देणार, पण काही मुलामुलींच्या अपेक्षा अशा असतात की आपल्याला सेपरेट आपल्याला राहायचे किंवा सेपरेट सिटीजमध्ये राहते. काही ठिकाणी की अपडाऊन करण्याची पद्धत असते. बरोबर. इकडे फॅमिलीजमध्ये राहून मग अपडाऊन नियर बाय जर जॉब असेल तर अपडाऊन करायचं. बरोबर. काही क्लॅरिटी काही गोष्टींच्या अशा पण असतात की समजा एखाद्या मेट्रो सिटीजमध्ये जॉब पार्टनरचा असेल तर याला असं वाटतं की मेट्रो सिटीमध्येच राहिलं पाहिजे. काहींना मेट्रो सिटी आवडत नाही, निवांत लाईफ आवडतं. बरोबर. काहींना मेट्रो सिटी आवडते पण निवांत लाईफ आवडत नाही. हो. तर हे जे व्हायस अँड व्हर्सा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या क्लिअर बोलून घेतल्या पाहिजे की, किंवा डिस्टन्समध्ये जॉब असतात, मग आपण सेंट्रल प्लेसला कुठं राहायचं का,
बरोबर. म्हणजे किंवा पूर्णपणे वन सायडेड एका ठिकाणी एक जण स्टेबल राहील आणि दुसरा अपडाऊन करेल. तर ह्या ज्या गोष्टी, ह्या गोष्टींची क्लिअरिटी जर अगोदरच आपण छोट्या छोट्या गोष्टींची एक लिस्ट टाईप जरी म्हटलं तरी ते समजून घेतलं, सांगून घेतलं, तर त्या गोष्टी मात्र पेंडिंग पुढे राहत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये जी नक्कीच. थोडीफार ॲडजस्टमेंट हा प्रकार आहे हो. तो समजदारीने होतो आणि म्हणून ह्या गोष्टी एक्सपेक्टेशन ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट आहे आपण बोलून दाखवणं. आणि पुढच्या गोष्टी ज्या आता प्री मॅरेजमधल्या नाही आहेत, परंतु पुढे पुढे असं पण येतं की मूलबाळ होण्याच्या गोष्टीचा जो हो, कालावधी हो. आहे तो पण पुढे पुढे येतो. कारण हल्लीच्या मुलांची लग्न थोडं उशिरा उशिरा होतात. होतात. बरोबर. मग त्याच्यानंतर किती वेळमध्ये परत करिअरच्या साठी म्हणा किंवा इतर ॲम्बिशनसाठी थांबायचं, त्याचं हो. पण ते खरं म्हणजे तो अगोदर प्री मॅरेजमध्ये कोणी इतकं बोलत नाही, हो. पण तो सुद्धा डिसाईड करण्याचा पार्ट पुढे येऊन जातो. तर बरोबर. ह्या एक्सपेक्टेशन ज्या असतात त्या बोलणं महत्त्वाचं आहे. हो सर. आणि खरं आहे, लाईफस्टाईल एक शेप होत असते आणि खूप मोठा टप्पा असतो हा. तर त्यावेळेस क्लिअरली या गोष्टींचे एक तर स्वतः अवेअरनेसही घेणं आणि ती व्यक्तही करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की लाईफस्टाईल शिफ्ट होतं, जसं सिटीज वेगळ्या आहेत, एक्सपेक्टेशन्स तसे वेगळे आहेत आणि त्या जर आपण अगोदर क्लिअरिटी त्याची थोडी ठेवली तर त्याच्यावरनं कॉन्फ्लिक्ट्स नक्कीच कमी होऊ शकतात सर. सर, जसं एक्सपेक्टेशन्सबद्दल आपण आता बोललो, तसंच कम्पॅटेबिलिटी ऑफ व्हॅल्यूज अँड बिलीव्स हे काय आहे आणि मॅरिटल लाईफमध्ये ते महत्त्वाचं काय आहे? बऱ्याच वेळा कम्पॅटेबिलिटीचा अर्थ मुलं मुली थोडासा वेगळ्या पद्धतीने घेतात, परंतु त्याचा एक थोडासा ब्रॉड व्हिजननी त्याचा अर्थ आहे. कम्पॅटेबिलिटी म्हणजे की नुसतं शिक्षण, नुसतं नोकरी एवढाच पार्ट त्याच्यामध्ये येत नाही. तर समजा स्पिरिच्युअल असणं आणि नसणं हा एक देखील पार्ट येतो. की काही काही समजा दोन पार्टनरमध्ये एक नास्तिक असतो, एक आस्तिक असतो. हो. मग मी देवपूजा करतो, तू का करत नाही? हो. मी अगरबत्ती ओवाळतो, तू का ओवाळत नाही? बरोबर. मग मी ताट फिरवतो तर तू घंटी वाजव. असे जे प्रकार असतात स्पिरिच्युअलिटीचे, किंवा व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन, की मी नॉन व्हेजिटेरियन आहे, तू पण खाऊ नको. हो. किंवा व्हाईस अँड व्हर्सा, हो. मला नॉनव्हेज आवडतं पण म्हणून तू तू खात खा. नाही, तुला बनवावं लागणार. हो. पण समजा फिमेल असेल तर ती बनवायला घरात नको. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी दिसायला जरी छोट्या असल्या तरी हा कम्पॅटेबिलिटीचा पार्ट येतो. आणि त्या गोष्टी समजून घेऊन, किंवा समजा असं जरी असलं, आता अशा म्हणजे याचा अर्थ काही व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन, नाही. स्पिरिच्युअल, हो. नास्तिक यांनी एकत्र यावं का? बरोबर. असं पण नाही आहे. एकत्र येण्याला किंवा आपण पुढे जायला काही हरकत नसते. फक्त जो इंटरफेरन्स असतो तो इंटरफेरन्स जर ठीक आहे, रिस्पेक्ट करा, ठीक आहे बाबा, भक्तिभाव किंवा स्पिरिच्युअल आहे ना आपली, करते ती पूजापाठ करते, हे मला नाही आवडत, मी समजा शक्तीला मानतो पण ईश्वराला मानत नाही, असे पण आहे. माझ्याकडे येतात क्लायंट असे की आम्हाला ती अज्ञात शक्ती मान्य आहे, हो. पण आम्हाला ते देव असा नाही. देव असं मान्य नाही. बरोबर. किंवा आम्ही काय म्हणतो ना, स्पिरिच्युअल नाही आहोत, रिलिजियस असं काहीतरी. आता ते नवीन लोक मुलं बोलतात आम्ही स्पिरिच्युअल आहोत पण रिलिजियस नाही. आता मला तर ॲक्च्युअली त्याचा अर्थ मलाच त्या मुलांकडून समजून घ्यायचा आहे, मला पण समजत नाही अजून. कारण पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तर ह्या गोष्टी सुरुवातीला थोडंसं बोलताना आणि एकमेकांच्या ह्या गोष्टींना आपण जर समजून घेतलं तर आपण जे म्हणतो ना कम्पॅटेबिलिटी, हो. की सरळ मुलं सांगतात कम्पॅटेबिलिटी आपली मॅच होत नाही. आपण काय मॅच होत नाही, काय एक्सपेक्टेशन आहेत, तर ते समजून घेतलं तर याला आपण कम्पॅटेबिलिटी म्हणायला पाहिजे. की जेव्हा वरवरच्या ज्या जनरल गोष्टी आहेत, ज्या सगळेच लोक पाहतात, नुसतं तेवढंच नाही, त्याला हे पार्ट पकडूया आपण कम्पॅटेबिलिटीचा. एज्युकेशन असेल, फॅमिली व्हॅल्यूज असतील किंवा तुमचा जॉब असेल, त्याला ए पार्ट पकडू. समजा आय टी क्षेत्रात किंवा बिझनेसला करिअर स्पेसिफिक, तो एक पार्ट पकडू. आणि दुसरा पार्ट हा जो व्हॅल्यूजमध्ये मोडतो तो पण कम्पॅटेबिलिटीचा पार्ट पकडायला पाहिजे. आणि मग एक चांगलं मिश्रण A+Bचं होऊन एक चांगलं
छानपैकी एक एक लोणी आपण म्हणतो relationship. टाक Right. उलसुन लोणी बाहेर येतं बरोबर. ना, तसं हे ब्रेनस्टॉर्मिंगनी दोघांच्या एक चांगलं मंथन होऊन एक चांगलं लोणी चांगल्या सुखी जीवनाचं बाहेर येईल असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच खरंच खूप इम्पॉर्टंट आहे की याच्यावरती सुद्धा विचार तसं करणं, कारण की आम्ही करतोच. करिअर मॅच होतं आहे की नाही, आयडियाज करिअरबद्दलच्या मॅच होत आहेत का, वर्क लाईफ कसं आहे वगैरे ते सगळं बघतो. पण हे सुद्धा की नाही. कोर व्हॅल्यूज काय आपण बोललो एखाद्याच्याबद्दल सुखी नेमकं. जीवनाचा पाया म्हणजे मी माझ्या स्वतःच्या बद्दल सांगतो. माझी पत्नी व्हेजिटेरियन आहे ओके आणि मी नॉनव्हेज पूर्वी खात नव्हतो, पण आता खातो. ओके तर ज्यावेळेस ती नॉनव्हेजची भाजी बनवते किंवा मी साधं रॉ नॉनव्हेज आणल्यानंतर ते खराब आहे तिला कळतं, ती खात नाही. बनल्यानंतर ती खात नाही, ते माझ्या अगोदर तिला कळतं हे छान झालंय बरोबर. आणि ती कॉमेंट पण करते तसे. म्हणजे मला ते आश्चर्य वाटतं की ज्यावेळेस ती सांगते आज आणलेलं नॉनव्हेज जो रॉ नॉनव्हेज आहे ते चांगलं नाही, तो खरोखर ते बापरे. चांगलं निघत नाही. बापरे किती याचा अर्थ खरंच. त्या वस्तू कुठल्याही प्रकारचं त्याला स्केलिंग न करता टेस्टिंग न करता समजू शकतं. खरंच. याचा अर्थ तुमचं बॉन्डिंग, बरोबर. याचा अर्थ तुमचं टेलिपॅथी किती छान आहे खरंच खरंच की न सांगता कळतंय. कळतंय किंवा ते एक समोरच्याला, जुन्या बरोबर. आम्हाला 10वीच्या पुस्तकात कुठंतरी होतं, औषधं न लगे मजला श्लेष अलंकार सांगताना ती दमयंती म्हणते त्या डॉक्टरला, औषधं न लगे मजला म्हणजे मला औषध औषध लागत लागत नाही. त्याचा दुसरा अर्थ असा आहे, औषध नल गे मजला, नळ राजाच हे माझं औषध आहे. आणि तो इतकं बॉन्डिंग खरंच, दोघांच्या विचारामध्ये राहिलं, दोघांच्या एकमेकांच्या आवडीनिवडीचा रिस्पेक्ट एवढा राहिला, तर ते त्याच्यासारखं सुख, त्याच्यासारखा आनंद कशात नाही. असा तो एक कम्फर्टेबिलिटीचा पार्ट आहे. खरंच सर खूप आणि म्हणजे मॅमचं सुद्धा मी जे तुम्ही एक्झाम्पल दिलं, किती म्हणजे ती अंडरस्टँडिंगची लेवल ती ते त्या संवादात तुमच्या तसं आहे, म्हणून ते इतरही फॅक्टर्समध्ये तुमच्या मॅरेजच्या असो, लाईफस्टाईलमध्ये असो, ते रिफ्लेक्ट करतं. तो रिस्पेक्ट रिफ्लेक्ट करतो, ते बॉन्डिंग रिफ्लेक्ट करतं. खरंच सर खूप कमेंडेबल आहे. सर विवाहापूर्वीच्या मुलामुलींचं जे भेटणं आहे त्याच्यामध्ये जे नॅचरल कम्युनिकेशन आहे त्याचे किती महत्त्व आहे? याचं खूपच जास्त महत्त्व आहे मृणाल. बरोबर. म्हणजे विवाहापूर्वीच नाही, विवाहानंतर देखील पती पत्नी हे नातं एका रेशीम धाग्यांच्या विश्वासाने बांधलेलं आहे. कम्युनिकेशन, तू नॅचरल शब्द वापरलास. हो. कम्युनिकेशन म्हणजे खूप फ्लुएंट इंग्लिश, फ्लुएंट मराठी, फ्लुएंट संस्कृत असा अर्थ नाही ह्या नात्यामध्ये. ह्या नात्यामध्ये कम्युनिकेशन म्हणजे डिप्लोमॅटिक बोलून खोटं चित्र स्वतःबद्दल उभं करू नका. जे काही सांगायचं आहे, कारण जो नॅचरली समोरचा जोडीदार जसा आहे तसा कम्युनिकेशन किंवा पहिल्या भेटीमध्ये, दुसऱ्या भेटीमध्ये त्यांनी जर एकमेकांना सांगितलं आणि तरी देखील त्याला किंवा एकमेक आवडलं, तर ते खूप टिकाऊ असतं. आपण म्हणतो ना, ॲक्सेप्ट ॲज इट इज. बरोबर. मग ते कसंही असेल, समजा एखाद्याचा बडबडा स्वभाव असेल, एखाद्याचा स्पष्ट बोलण्याचा स्वभाव असेल. बरोबर. आपण म्हणतो ना, डोंट से यस वेन यू वॉन्ट टू से नो. म्हणजे काही लोकांना स्पष्ट नकार देण्याची सवय असते. बरोबर. तर असा स्वभाव जर आपण डिप्लोमॅटिक काहीतरी चित्र उभं न करता, कारण कसं असतं की मी अशी पण माझ्याकडे क्लायंट आली की जोडीदाराने लग्नापूर्वी मला एवढं पॅकेज आहे असं सांगितलं आहे. मग आपण त्यावेळेस त्याचा मेल चेक करतो का, दाखव तुझा मेल किती तुला लेटर अपॉइंटमेंट देतात, नाही करत. आणि ते नेमकं त्याच्या निम्म्यापेक्षा कमी काहीतरी निघतं पुढे लग्नानंतर. मग वादविवाद होतात. किंवा शिक्षण, आपण कोणाची ओरिजिनल सर्टिफिकेटची फाईल चेक केली का, असं मला 100 जोडप्यापैकी कोणी दाखवा, नाही. आपण सांगितलं बरोबर आहे बाबा, बरोबर. जास्तीत जास्त जो आपला बायोडाटा आहे तो त्याच्यात जे लिहिलं ते बरोबर असेल, विश्वास ठेवला जातो. हां. याचाच अर्थ
की हे कम्युनिकेशन जे आहे ते नॅचरलचा अर्थ काय आहे की हे सगळ्या गोष्टी सत्य ज्या आहेत त्या 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 पद्धतीने मग त्या तुमच्या शिक्षणाच्या बाबतीत असतील, तुमच्या जॉबच्या बाबतीत असतील, तुमच्या फॅमिलीच्या काही गोष्टी असतील. अगदीच लग्नापूर्वी फारच सगळ्याच गोष्टी सांगायच्या असं पण नाही, पण ज्या इम्पॉर्टंट बाबी आहेत त्या मात्र खरेपणाने वेगळं चित्र उभं न करता स्पष्टपणाने जर बोललं आणि तरीसुद्धा एकमेकांना ते मान्य असेल तर निश्चितपणाने त्याच्यामध्ये चांगलं पुढचं मोमेंट होते आणि ते फार टिकाऊ असतं. बरोबर. एक जेन्युनिटी असते त्याच्यामध्ये. हा, जेन्युन शब्द तू वापरला. तर जेन्युनिटी असणं खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या कम्युनिकेशनमध्ये. बरोबर. स्किलपेक्षा नक्कीच. एक वेळेस ते स्किल नसलं बोलणं तर चालेल, पण जेन्युनिटी पाहिजे. कारण हे नातं वेगळं आहे. एका रेशीमच्या धाग्याने ते बांधलं जाणारं नातं आहे. म्हणून पूर्वी माहीत नाही, पण पूर्वी तर 7 जन्म म्हणायचे, आता 1 जन्म तरी खूप छान खरं हल्ली म्हणजे असे 2-2 महिने पण टिकत नाही असे माझ्याकडे येत आहे. लगेच तिकडं म्हणजे पहिल्या इकडं भेट ठरते की वादविवाद झाले म्हणून, आणि भेटीच्या अगोदर आदल्या दिवशी डिवोर्सची नोटीस प्राप्त झालेली असते. ते माहीत पण असते आणि ते टाकलंय म्हणून. म्हणजे इतकं थोडंसं अवघड आहे. म्हणजे हे चित्र निगेटिव्ह उभं करणं आपल्या पॉडकास्टचा इंटेन्शन नाहीये, पण जी चित्र समाजामध्ये सत्यता आहे ती थोडीशी बोलली पाहिजे. म्हणून त्या गोष्टींना महत्त्व आहे. का होतात पुढे वाद? याच्यामुळे होतात ना. बरोबर. त्याच्यापेक्षा जेन्युइन थोडंसं तुम्ही बोला, जेन्युइन सांगा. ह्या गोष्टी तुम्ही उगेचच काय म्हणतात ना की प्रेशरसाठी किंवा चला चांगलं स्थळ सुटायला नको म्हणून परफॉर्मन्स दिल्यासारखं ते असं नको करायला. बरोबर. येस. नाही, खरंच आहे सर. कारण की आजकाल एक खूप मोठा कन्सर्न हाच आहे, तो इन्सिक्युरिटी त्याच्यावरूनच की नेमका समोरचा व्यक्ती खरं बोलतोय का, आणि आपण मग कशी दिसतोय ह्याबद्दल पण खूप एक विचार असतो. नाही, माझ्याकडे तर एक एक्झाम्पल असं होतं की त्या मुलाच्या मनामध्ये दुसरी मुलगी होती आणि घरचे म्हटले खूप छान स्थळ आहे, खूप छान मुलगी छान होती, स्थळ छान होतं, पण याच्या मनात दुसरं होतं. मग घरी न सांगता हा 3 वेळा त्या मुलीला भेटला. पहिल्यांदा, दुसऱ्यांदा ठीक आहे ना, एकदा भेटला ठीक आहे, 3 वेळा भेटला, ती त्याच्यामध्ये अडकत गेली. बरोबर. आणि मग 3ऱ्या वेळेस सांगतो की मला घरच्यांच्या आग्रहा खातर मी हे सगळं प्रोसिडिंग झालं. पूर्णपणे ते इमोशनमध्ये अडकल्यानंतर आणि आता हे प्रोसिड होईल असं वाटल्यानंतर, आणि मग त्यांनी सांगितलं की माझ्या मनात असं आहे, तू खूप छान आहे, तू 24 कॅरेटचं सोनं आहे, तुझे हे गुणधर्म खूप छान आहे, तुझं व्यक्तिमत्व खूप छान आहे, तुझे एज्युकेशन खूप छान आहे. आणि मग तो सांगतोय अरे बाबा कशासाठी हा, ती बिचारी डिप्रेशनमध्ये गेली आणि तिला काउन्सिलिंग करावं लागलं मग 6 महिने. तर ह्या गोष्टी नको घडायला. नाजूक, आणि तो टाइम नाजूक विषय आहे ना, नाजूक विषय, नाजूक नातं आहे, त्याच्यामध्ये असं नको घडायला. ही पण गोष्टीची काळजी, मुलांना तुम्हाला हात जोडून विनंती की ही काळजी घ्या. सर, जसं आता आपण बोलू की किती नाजूक एक नातं असतं, आणि तुम्ही जसं आता ते एक घटना सांगितली की अगोदर जर थोडं क्लिअर झालं असतं तर डेफिनेटली जे बाकीचं त्या व्यक्तीला जावं लागलं, ते काउन्सिलिंग वगैरेची जी गरज पडली ती मे बी झाली नसती. तर असंच आपल्या विवाहापूर्वी कोणते रेड फ्लॅग्स ते कसे ओळखायचे सर? रेड फ्लॅग्स कोणते आहेत मी सांगेल, आणि ते ओळखणं काही एवढं तसं अवघड नाही, पण त्याचे पॉईंट सांगतो. रेड फ्लॅग्स काय म्हणजे काय की कुटुंबाचा खूप जास्त हस्तक्षेप असणं, एखाद्याची संशयवृत्ती असणं, ॲडिक्शन असणं, फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी न घेणं, आपलंच खरं करण्याची वृत्ती असणं, किंवा सातत्याने अपमान करणं, किंवा समोरच्याचा रिस्पेक्ट न ठेवणं, अशा जी काही छोट्या लिस्ट आहे, तर ह्या आपल्याला बिहेवियरमधून, बॉडी लँग्वेजमधून 2-3 म्हणूनच मी सांगितलं की त्याच्यामध्ये अरेंज मॅरेज सेटअपमध्ये आणि सोशल साईटवरून आलेल्या सेटअपमध्ये आपण एकाच भेटीमध्ये पटकन निर्णय न घेता 1-2-3 भेटी सामंजस्याने घेऊन, इव्हन लग्न जमल्यानंतर देखील एक थोडामध्ये काही काळ गॅप अंडरस्टँडिंग दिला पाहिजे. म्हणजे हे रेड फ्लॅग आपल्याला कळतात, नोटीस होतं. आणि पुढे डील ब्रेकर्स पण प्रकार असतो. तर डील ब्रेकर्स म्हणजे हिंसक वृत्ती एखाद्याची असणं. तर त्याच्याबद्दल पण 2-3 पॉईंट्स मी सांगतो. सर, जसं आता तुम्ही बोलत की डील ब्रेकर्स, हे नेमके डील ब्रेकर्स काय असतात आणि ते कसे ओळखायचे? एक तर हिंसक वृत्ती,
नंतर खोटं बोलण्याची वृत्ती किंवा प्रेशरमध्ये हो म्हणायचं. आपण आता आपल्या स्टेटमध्ये किंवा देशपातळीवर काही एक्झाम्पल्स पाहतो की मुलामुलीची इच्छा नसते पण चांगलं स्थळ सोडायचं नाही म्हणून घरच्यांचा प्रेशर, त्याच्यामध्ये हो म्हटल्यानंतर पुढे काय काय गोष्टी घडतात तुलाही त्या गोष्टी माहिती आहे. तर हे सगळे डील ब्रेकर्सचे प्रकार आहेत. तर हे प्रकार देखील टाळले पाहिजेत पालकांनी आणि मुलामुलींनी देखील. म्हणजे रेड फ्लॅग्स आणि डील ब्रेकर्स हे आयडेंटिफाय केले तर आपल्याला त्याच्यामध्ये चाळणी मारून छानपैकी आपण सुरुवातीलाच बोललो की 24 कॅरेट तर नाही आहे कोणी, पण ते किती 22 कॅरेटपर्यंत, त्याच्या खाली एकदम 16-15 कॅरेटपर्यंत नको यायला, दागिना बनेल इतपंच ठीक आहे. अशा प्रकारचे ओळखले पाहिजेत आपण ते आणि त्याचा थोडाफार अभ्यास केला पाहिजे. नक्कीच सर. आणि खूप इम्पॉर्टंट आहे हे पहिलेच ओळखणं. आणि जसं तुम्ही बोललेत की तेवढा तो वेळ द्यायला पाहिजे. पहिल्याच भेटीत आपण लगेच निर्णयावरती येण्याआधी ते जजमेंट घेण्यासाठी म्हणून आणि ह्या रेड फ्लॅग्स म्हणा किंवा डील ब्रेकर्स आपल्या समोर येणं, आपण नोटीस करणं, त्याच्यासाठी आपल्याला तसा वेळ देणं आणि तसंच बघणंसुद्धा की खरं आपण किती त्याला स्ट्रिक्टली जज करतोय ते सुद्धा आपण स्वतःला बघणं ते खूप इम्पॉर्टंट आहे. नक्कीच नक्कीच. सर, जसं आता आपण बोललो की ही अंडरस्टँडिंग घेणं ते जजमेंटसाठी, सो लग्नापूर्वी एकमेकांबद्दल ती अंडरस्टँडिंग कशी घ्यायची? त्याच्यामध्ये जसं आपण जेन्युइन तो शब्द वापरला, जेन्युइन कम्युनिकेशन, तसंच जेन्युइनसोबतच वेगळा अजून एक शब्द येतो, मोकळा संवाद. एकदम खुलेपणाने एकमेकाशी संवाद त्यांनी साधला पाहिजे. की कारण काय होतं की हळूहळू जसं आर्थिक डिमांड, वस्तूंच्या डिमांड अशा वाढत जातात. काही काही आर्थिक फसवणुकीचे प्रकार असतात. मोकळा संवाद जर झाला तर ह्या गोष्टी जसं दिसतं तसं नसतं. आपण म्हणतो की खूप एकदम ऑडी गाडीमध्ये आलाय मुलगा पण पाठीमागं कर्जाचा डोंगर फॅमिलीवर आहे. तर हा जो मोकळा संवाद केला त्याच्यातून तुमचं छानपैकी कम्युनिकेशन होतं. 1, 2, 3 भेटीमध्ये तुमचं एकमेकाचं अंडरस्टँडिंग वाढत जातं आणि मग त्याच्या प्रमाणे आपण एकदम जवळ येत चालतो. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जे आहे जसं आहे तसं एकदम मोकळा संवाद आपण एकमेकाशी केला पाहिजे. की त्याला जे नाण्याच्या 2 बाजू असतात तसं शोलेमध्ये ते नाणं फेकल्यानंतर त्याला हेड अँड टेल एकच असतं. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस तो म्हणतो तेच होतं. बरं. नंतर कळलं की बाबा याला हेड अँड टेल एकच आहे. तर तसं न होता ॲक्च्युली क्लिअर पिक्चर करून एकमेकाशी मोकळा संवाद करत 2-3 स्टेपमध्ये पुढे छानपैकी मग आपल्याला एकमेकांच्याबद्दलची माहिती होते. त्याच्यामध्ये एकदम नितळ आपण जे म्हणतो ना, नितळ जे ओढे नाले गावाकडे असायचे की ते कसे नितळपणे व्हायचे आणि त्याच्यावर छोट्या मासे असे उलट्या दिशेने आपण पाहिलेले आहे लहानपणी ते. तर तशा प्रकारचं एकदम नितळ वातावरण हळूहळू प्युरिफाय होत चालतं. की जसं पहिल्यांदा आपल्याला त्या भेटताना एक मनामध्ये दडपण असतं, पण एखाद्या गढूळ पाण्यामध्ये तुरट्या टाकल्यावर गाळा कसा खाली बसतो आणि छान पाणी दिसायला चमकायला लागतं, तसं ते सगळं क्लिअर होतं, प्युरिफाय होतं आणि मग मात्र पुढे प्रोसीड व्हायला आपल्याला सोपं जातं. किंवा इव्हन मुलं मुली समजा 2-3 वेळा भेटले तर ते सुद्धा पालकाला सांगतात की नाही खूप छान आहे, आपल्याला पुढं जायला पाहिजे. असं प्रकारचं ते इम्पॉर्टन्स आहे त्या गोष्टींचं. खरं म्हणजे वेळ देणं तेवढा स्वतःला आणि त्या व्यक्तीला सुद्धा त्या इनिशियल कॉन्व्हर्सेशनला खूप महत्त्वाचं इथे असतं की आपण वेळ दिला तर बरोबर तो गाळ खाली जातो. आपली सुद्धा एन्झायटी थोडी कमी होते, आपलं दडपण कमी होतं. ते अमिताभ बच्चन एका फिल्ममध्ये म्हणतात ना, ते आई म्हणते की बाबा आता तू कुठंतरी हो म्हण, नाही मा म्हणजे वो टक्कर की मिळली म्हणजे ती टक्कर की म्हणजे त्याच्या मनामध्ये जो थॉट असतो तसा थॉट जोपर्यंत तो क्लिअर होत नाही, संवाद तसा होत नाही, तोपर्यंत एकमेकांचं प्रोसीड व्हायचं मत होत नाही. तर त्यासाठी अर्थात आता आपण याच्यावर खूप इतकं सगळं सांगत चाललोय, मग किती 1000 ऑफ स्थळं पाहिजे का असं पण नको व्हायला. काही हे सगळं म्हणजे वहीन पेन घेऊन हे पॉडकास्टमध्ये ऐकलं आता अरे हा नाही त्याच्यात असं पण नको व्हायला की पटकन जजमेंट घेतलं पाहिजे. त्याला फक्त एक फ्रेम ऑफ दी वर्क असं म्हणून पटकन ते एक आपण अनुभवाचा जो साठा असतो त्याने ते निश्चित आपले, विशेषतः मुलामुलींना मी हे सांगेन की
आपले जे आईवडील असतात, आपले जे नातेवाईक असतात त्यांनी भरपूर उन्हाळे पावसाळे खाल्लेले असतात, म्हणून त्यांच्या मतांना महत्त्व द्या. कारण बऱ्याच वेळा आपण हे जे काही गुगल आणि ChatGPTवर प्रश्न टाकून त्याची उत्तरे घेऊन त्याला जे मोजमाप करत बसतो तसं करत बसू नका. कारण त्यांच्या अनुभवाला याच्यामध्ये समाविष्ट करून घ्या आणि मग दोघांच्या अनुभवाचा जो काही हे येईल त्याच्यामधून तुमचं पुढं प्रोसीड व्हायला सोपं जाईल. बरोबर सर. आणि खूप बरोबर बोलत सर की आपण डेटा बघतो, AI कडून आपल्याला काहीतरी एक डेटा मिळालेला असतो, पण आपल्या म्हणजे जे मोठे आहेत त्यांची अंडरस्टँडिंग जी ते AI कडे नाही आहे. आणि खरंच ते तसं घेऊन ते बरोबर एक त्याचं बॅलन्स आपण साधून नक्कीच या गोष्टींची अंडरस्टँडिंग तर नक्कीच बेटर घेऊ शकतो. सर जसं आता आपण सगळं बोललो आणि ही सगळी जितका नाजूक हा सगळा व्यवहार आहे, एकमेक स्वतःला समजणं, समोरच्याला समजणं, एक लाईफस्टाईल समजणं, ह्या सगळ्यामध्ये नक्कीच काउन्सिलिंगचा जो पार्ट आहे तो आपल्याला खूप सोपं करून देत असतो असं मला वाटतं. आणि प्री मॅरिटल काउन्सिलिंगमध्ये हा एक आपण नेमका याचा सगळ्यात मोठा फायदा असा काय आहे जर त्याबद्दल सांगा. एक तर सर्वात मोठा फायदा प्रीमॅरिटल काउन्सिलिंगमध्ये की आपण काउन्सिलिंग घेण्यापूर्वी आपल्या अवास्तव अपेक्षा असतात, त्या वास्तववादी नसतात. तर आपण प्रीमॅरिटल काउन्सिलिंग घेतलं, एक्सपर्टशी बोललो तर आपल्याला एकतर आपल्या एक्सपेक्टेशन काय असल्या पाहिजेत, वास्तववादी कशा असल्या पाहिजेत ते कळतं. त्याच्यातून तुम्हाला कम्युनिकेशन स्किल योग्य पद्धतीने कसं आपण बोललं पाहिजे त्या गोष्टी आपल्याला कळतात. दुसरी गोष्ट संघर्ष कसे हाताळले पाहिजेत त्याच्याबद्दलची जाणीव होते. एक दडपण जे आपल्या मनावर असतं ते त्याची पण एक छानपैकी तयारी त्या ठिकाणी होते. आणि प्री मॅरिटल काउन्सिलिंगमध्ये आपल्या अष्टपैलू जसा खेळाडू असतो तसं सर्व पातळीवरची तयारी त्या व्यक्तीची जो आलाय त्या मुलाची किंवा मुलीची त्यासोबतच त्या फॅमिलीची होत असते. इतकं प्रॅक्टिकल कन्व्हर्सेशन त्या ठिकाणी असतं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी त्याला एकदा कळल्या की तो कॉन्फिडेंटली ती गोष्ट फेस करू शकतो. बरोबर. तर या पद्धतीने प्री मॅरिटल काउन्सिलिंगमध्ये सगळी प्रक्रिया असते. नक्कीच सर. आणि जे सगळे तुम्ही फॅक्टर्स त्याच्यात आहे, खूप मल्टीफॅसेट आहे खरं पाहिलं तर प्री मॅरिटल तो फेजसुद्धा. आणि खूप इम्पॉर्टंट आहे की ह्या सगळ्या गोष्टींकडे तसं लक्ष देऊन तसं आपण मला मी अजून एक सांगेल की मला थोडंसं जरा रेफरन्स चुकून की कुठले तरी काहीतरी आठवतात आणि मला ते बोलायची सवय आहे. ते जसं ते अमिताभच्या मागच्या प्रश्नात मी बोललो की आईसाठी मग तो आणतो सून शोधून, पण मग ती पहिलंच विचारते हिला काही बनवता येतं का, चहा हे ऑमलेट छान येतो ना, तिला काहीच येत नसतं. आणि मग आता फजिती होते बनव ऑमलेट. आणि मग ती ऑमलेटला इकडून तो खुणावतो, सांगत असतो हे घे मग हे असं कर, तिला ते एक ॲक्शन समजत नाही. मग तो वैतागतो काय, तर ते अंडे घेते असं करते. तर अशी फजिती होत नाही. जर हे चांगलं तुम्ही अगोदरच सगळं घेतलं तर ऐनवेळेची फजिती टळते. हे मला एक्झाम्पलमधून सांगायचं आहे. तर ही फजिती टाळायची असेल तर तुम्ही प्री मॅरिटल काउन्सिलिंग घ्या, त्याची काही चिंता करू नका. कारण तुम्ही लग्नाकार्यामध्ये इतका मोठा खर्च करणार आहात तर ते एखाद्या चांगल्या एक्सपर्टकडे जाऊन तिथे चहा पाणी घेऊन थोडीफार त्या ठिकाणी साईबाबाच्या याच्यामध्ये फी टाकलेली काय बिघडत नाही असं मी सांगेन. नाही बरोबर. ही गोष्टी पहिल्याच जर आपण समजून घेतलं तर आपलं ऑमलेटही चांगलं बनेल, त्याला टेस्टही चांगली येईल. सर आता आपण याच्या एक शेवटच्या टप्प्यावरती आलो आहेत पॉडकास्टच्या, पण खूप महत्त्वाचा असा प्रश्न की ह्या प्री मॅरिटल काउन्सिलिंगमध्ये ह्या प्रक्रियेमध्ये पालकांची भूमिका अशी काय? पालकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे मृणाल. त्याच्यामध्ये प्रोज अँड कॉन्स दोन्ही पण आहे. पालकांच्या मनामध्ये आपल्या मुलाचं किंवा मुलीचं खूप छान व्हावं, आपल्याला येणारा जावई किंवा सून चांगली असावी. दुसरी गोष्ट, हा काय फक्त त्या दोघांचा मिलाप नसतो, तो पूर्ण दोन फॅमिलीचा किंवा दोन कल्चरचा किंवा दोन सोशल ॲटमॉस्फिअरचा मिलाप असतो. त्याच्यामुळं पालक या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा रोल करतात. तो रोल करताना त्यांना दुसरी बाजू पण खूप लक्षात ठेवावी लागते
की समजा अतिशय मध्ये वाढणारी मुलं मग कदाचित ह्या टप्प्यामध्ये सुद्धा सुरुवातीपासून सतत पालकांचं ऐकण्याची जी सवय असणाऱ्या मुलांना ह्या टप्प्यामध्ये सुद्धा एखादी गोष्ट त्यांना मनमोकळेपणाने सांगायची असली किंवा त्यांना पसंत नसेल तर ते सांगायची हिंमत होत नाही. तर ह्या प्रक्रियेमध्ये मात्र दोन्ही कडच्या पालकांनी अतिशय मोकळा संवाद मुलांशी साधावा. जसं मी सांगितलं की मुलामुलींनी जोडीदारांनी एकमेकांशी मोकळा संवाद साधावा, तसा या ठिकाणी पालकांनी आपल्या पाल्याशी ज्या प्रक्रियेमध्ये अत्यंत मोकळा संवाद साधला पाहिजे, जेणेकरून त्याला त्याची मतं मांडण्याची मुभा त्या ठिकाणी असावी. अर्थात पालकांचा दुसरा एक प्रॉब्लेम असा असतो की खूप 2-4 स्थळं झाल्यानंतर त्यांना असं वाटतं वय वाढत चाललं, स्थळांची संख्या वाढत चालली, लोक काय म्हणतील किंवा किती दिवस असं, म्हणून ते कधी कधी ॲग्रेसिव्ह होतात. पालक ज्यावेळेस ॲग्रेसिव्ह होतात त्यावेळेस मुलांनी देखील संयम ठेवला पाहिजे की त्यांची भूमिका काय समजून घेतली पाहिजे. व्हाईस अँड व्हर्सा एखादं स्थळ जे कम्फर्टेबल नाही असं मुलाला वाटतं किंवा मुलीला वाटतं आणि ते पालकांनी बोलल्यानंतर मुलांनी सुद्धा फीडबॅक देताना खूप काल्म आणि स्पेसिफिक पद्धतीने उगीच तुम्हाला कळत नाही का, काही दाखवता का वगैरे असं कॉरल न करता सुसंवाद साधून पुढे झालं पाहिजे. म्हणून पॅरेंटचा दुसरी गोष्ट की पॅरेंट्सकडून अशा बाबींमध्ये तरी ठीक आहे तुम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करा, पण प्रेशर मात्र आणू नका, खूप दबाव टाकू नका किंवा कधी कधी तिसऱ्याला चौथ्याला मध्यस्थी घालून समजावा, मुलाला समजा, मुलीला समजा, हे बघा हिऱ्याला लात मारतोय, सोन्याला नाही म्हणतोय, तर असं न करता काय त्याच्या मनात चालू आहे. सिगमंड फ्रायडनी जसं ते इडी इगो सुपर इगोमध्ये की माणसाचं मन हे 5% दिसतं, 95% भाग तळाशी असतो. टीप ऑफ आईसबर्गची जी कॉन्सेप्ट आहे तुला माहीत असेल, तू सायकोलॉजीची आहे तर बऱ्याच व्यक्तिमत्वाचं तर आपलं मूल जरी असलं तर त्याच्या मनाची खळबळ 95% असते, 5% सुपरफिशियल दिसत असतं. म्हणून त्या गोष्टी जाणून घेताना पॅरेंट्सची भूमिका खूप महत्त्वाची असते. असं म्हणतात की बाहेरच्या लोकांना ती व्यक्ती किंवा ते मूल कसंही दिसू द्या, पण खरं कळतं त्याचं मन पालकांना, कारण ते लहानपणापासून. कारण एक एक्झाम्पल मी सांगतो की एक DYSP होते, त्यांनी त्यांचं एक्झाम्पल सांगितलं की ज्यावेळेस ते ड्युटीवर निघाले, फार म्हणजे दरारा सगळ्या परिसरामध्ये, ते बाहेर नुसती गाडी पडली का अख्खं परिसर शांत व्हायचं इतका दरारा, पण त्यांची 5 वर्षाच्या मुलीने त्यांच्या पायाला ज्यावेळेस मिठी मारली तर ते सोडणार बेटा तिला ते. आता मला सांगा ती पायाची मिठी सुटू शकत नाही का? असं केलं का सुटते ना, पण ती प्रेमाची मिठी असते, ती सुटत नाही. म्हणून त्यांची भूमिका मुलाचं चांगलं व्हावं ही असते. सायमल्टेनियसली त्याचं मन देखील समजून घेऊन असं काहीतरी तिच्या मनातली खळबळ, त्या मुलाच्या मनातली खळबळसुद्धा जाणून घेणं, आणि हा रोल असतो पॅरेंट्समध्ये पण विशेषतः आई आणि वडील. कारण त्यांनी मात्र समजा त्याच्यानंतर धाकटा भाऊ आला आहे, तो राखी बांधली जाते म्हणून त्याची सुरक्षा त्याच्या डोक्यात असते, परंतु तो जर 10 वर्षांनी लहान असेल तर 10 वर्षाचं तिचं बिहेवियर ते पालकांनाच माहीत असतं, आईवडिलांनाच माहीत असतं. म्हणून त्या दोघांचा रोल ह्या प्रसंगी अत्यंत महत्त्वाचा असतो. मग तो रोल त्यांनी चांगला जर केला की जबरदस्ती जर काही गोष्टींसाठी केली नाही, अर्थात टाईम लिमिटेशन हे करून कन्व्हिन्स करा, समजून सांगा, पण खूप हे करून सुद्धा तो त्याचं कन्वर्ट होत नाही त्या गोष्टीमध्ये, तर समजायचं की नाही आपण मग आता उगीच आपण ते पुढे जातात, प्रेशर देता कामा नये. आणि दोघांनी एकमेकांनी, मुलांनी आणि पालकांनी एकमेकांना जर समजून घेऊन जर ही प्रक्रियामध्ये पुढे गेलं तर निश्चितपणे एक छानपैकी केमिस्ट्री, म्हणजे समोरची फॅमिली, आपली फॅमिली, समोरचा जोडीदार, इकडची मुलगा मुलगी यांची एक छानपैकी केमिस्ट्री जुळते. आणि मग ती केमिस्ट्री जुळत गेली की ज्या संजय दत्तला जसा तो गांधीजी दिसतो केमिकल लोचा झाल्यामुळं, तो लोचा टळतो
तो केमिकल लॉच्या ब्रेनमध्ये जो होतो ना, तो सायकोलॉजी तुला कळत असेल की तो का त्याला हॅल्युसिनेशन डिल्युजन्स होत असतात ना, म्हणून तो गांधीजी दिसतो. तो केमिकल लॉच्या म्हणतात त्याला. तर तो केमिस्ट्रीमधला तो केमिकल लॉच्या होत नाही आणि छान केमिस्ट्री जुळते आणि खूप छान नातेसंबंध मग डेव्हलप होतात आणि एका नवीन नात्यामध्ये आपण खूप हॅपीली त्याच्यामध्ये पदार्पण करतो. मग मुलाला जसं मुलगा भेटतो तसं इकडचं जो याला व्याही भेटतो, त्या बिचाऱ्या लक्ष्मीला व्याहीनबाई भेटते आणि खूप छान नातं, खूप छान केमिस्ट्री, खूप छान हे. कधी तर मी तर असं म्हणतो माझ्या व्यायांना की मी भावांच्यामध्ये धाकटा, मला सारखं वाटायचं मीच धाकटा का, मला कोणतरी धाकटा पाहिजे. मी माझ्या व्यायाला मला धाकटा भाऊ भेटला, मी व्याही म्हणत नाही, भाऊ भेटला. इतकं छान नातं पुढे वाढतं आणि छान केमिस्ट्री जुळते आणि खूप छान ही गोष्ट आहे. म्हणजे याला तुम्ही जसं माहीमभट्ट लीळाचरित्रामध्ये हत्तीचं वर्णन करताना डोळस आणि आंधळे फक्त ज्याचा शेपटीला हात लागतो तो म्हणतो सापासारखा, ज्याचा कानाला हात लागतो सुपासारखा, ज्याचा पोटाला हात लागतो पोत्यासारखा. पण डोळस माणसाला माहीत असतं की या सगळ्याचा मिलाप म्हणजे एलिफंट आहे, म्हणजे हत्ती आहे. तसं आपण जी आता चर्चा केली ह्या सगळ्या गोष्टींचा मिलाप म्हणजे एक चांगल्या नात्याची जवळीक आहे, चांगल्या नात्याची निर्मिती आहे. दोन कुटुंब चांगली एकत्र आली तर चांगलं दोन फॅमिलीज होत नाही, तो समाज निकप होतो, ते राज्य निकप होतो, तो देश निकप होतो आणि एक देशाची संपत्ती चांगली वृद्धिगत होते. असा माझा थॉट, अशी माझी कॉन्सेप्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपला हातभार लागतो. खारीचा वाटा या चांगल्या गोष्टीमध्ये आपण टाकतोय समाजाच्या, असं त्याच्यातून निर्मिती होते, असं माझं स्पष्ट मत आहे. खूप सुंदर सर, खूप सुंदर सांगितलं. आणि खरंच हे रिलेशन आपण बघितलं, जस्ट नॉट कपल्स म्हणून तेवढं इम्पॉर्टंट, पण ॲज अ फॅमिली ज्यावेळेस आपण बघतो तर आपल्याही फॅमिलीचं तेवढं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यात आहे, आईवडिलांचं आहे आणि त्यांचा एक स्टँडपॉईंट आहे, त्यांचा एक POV आहे त्याच्यामध्ये आणि तोही समजून घेणं. त्यांनीसुद्धा मुलामुलींचं जे त्यावेळेसचं जे काय कॉन्फ्लिक्ट असेल किंवा जी त्यांची मनस्थिती असेल ती समजून घेणं आणि तशा याच्यात एक बॅलन्स साधून, एक केमिकल बॅलन्स साधून आपण पुढे जाणं खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि खूप सुंदर सांगितलं सर, खरंच खूप सुंदर सांगितलं. एक अजून मला असा प्रश्न विचारायचा वाटतं. मी काल तुमच्या सेंटरला व्हिजिट दिलं होतं सर, लेनोराला मी आली होती आणि तुमच्या ऑफिसला खूप छान असं मागे ना चक्रासचं ते मंडला आर्ट्स जे आहे चक्रासचं ते सगळं दिलेलं आहे. फ्रॉम आपलं काय म्हणतात मूलाधार टू सहस्त्रार. सो ह्याबद्दल काय रिलेशन आहे सर त्याचं, काही सांगू शकता? तू फक्त ते म्हणजे तू बरंचसं ऑब्झर्व केलेलं दिसते त्या ठिकाणी. मी त्या ठिकाणी कलर कॉम्बिनेशन असेल तुमचं, माझ्या लोगोचा जरी तू विचार केला ना तर वरचा जो इनहॅन्सिंग हॅपीनेस हा जो पार्ट आहे तर त्याची कलर जो आहे तो सकाळी सूर्य उगवता पूर्णीची आभा आहे तो कलर आहे. तो हँड्स आहे तो केअरिंगचा आहे. जे सर्कल आहे ते मन आहे. मग लोक बऱ्याच गुगलला मन टाकलं का तर मेंदूच येतो. मन बुद्धीची कातरी, मन आणि मेंदू वेगळा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं मन बुद्धीची कातरी रामनामे सोरी सोरी, म्हणून त्याला ते वेगळ्या पद्धतीने ते तो टिंब म्हणजे तो क्लायंट आणि इकडचा ग्रीन, हा ग्रीन नाही आपला ब्ल्यू जो आहे तो म्हणजे थेरपिस्ट, असं लोगोचं आहे. तसं तिथले कॉम्बिनेशन आणि ते चक्र जे आहे त्या चक्राचं सुद्धा तू पण मला कळलं नॅचरोपॅथीमध्ये, तर तू त्या चक्राच्या वर पण कुठली थेरपी काहीतरी तू मला काल बोलताना बोलत होती, काय वापरते तू? प्राणिक हिलिंग सर. प्राणिक हिलिंग. तर तू सुद्धा ते त्या पद्धतीने टेक्निक वापरते. तर त्याचा जो रेफरन्स आहे मला फार अचानकपणे तू स्पॉन्टेनियसली विचारले. मला सुद्धा स्पॉन्टेनियसली मला असं खूप 4वी 5वी 3री 2रीचं काही पण आठवतं, म्हणजे काय माहिती ते. तसं मला एक स्पॉन्टेनियसली एक आठवलं की एक पायमोडे महाराज नावाचे कीर्तनकार होते. ते खूप आमच्या भागामध्ये त्या काळी प्रसिद्ध होते. तर त्यांनी काय केलं की कीर्तनकारासाठी कीर्तन ठेवलं होतं आणि हिमाचल प्रदेशचे एक प्रकांड पंडित कीर्तनकार आणले. तर एंडला असं झालं की ते त्यांचं कीर्तन ज्यावेळेस संपलं ते कोणालाच समजलं नाही. जसं 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटरच्या खाली वाटी ठेवली तर 1000 वेळा का ठेवली तरी थेंबही बाजूला काढले गरकत पाणी बाजूला जातं.
हे नाही. आणि बॅरल ठेवला तर संत पाणी वाहतं. तसं मी त्यावेळेस 9वीला होतो, 16 किलोमीटर ते कीर्तन ऐकायला गेलो होतो. बापरे. तू आत्ता विचारल्यावर मला ते आठवलं, ती मुलाधार चक्र वगैरे महिली ना, त्याच्यामुळे ते आठवलं मला. तो अभंग त्यांनी जो घेतला होता, का समजला नाही तितका तो अवघड होता, डोक्याला झिंझिन आणणारा होता. तर पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावूनी खेचरी, प्राणयामी बैसला. वा. म्हणजे ती मुलाधार चक्राला ऊर्ध्वगामी करत 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 ब्रह्मरंध्रापर्यंत आणल्यानंतर जी ऊर्ध्वगामी एनर्जी होते आणि आपला सोल कसा प्युरिफाय होतो समाधीकडून, जसं समाधीची अवस्था जी ती तयार होते, ती कशी तयार होते, तर त्याचा रेफरन्स त्या ठिकाणी तो अजून काही हे पाहिलं असेल. तर क्लायंट ज्यावेळेस येतो त्या फर्ममध्ये 50% तो ॲटमॉस्फिअरमध्येच रिलॅक्स होतो. बरोबर. आणि बाकीचं काम 50% उरतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचे रेफरन्सेस आहेत. खूप याच्यासाठी स्पेशल पॉडकास्ट आपण घेऊया. तू स्पॉन्टनिस्टी विचारलं म्हणून याला ॲन्सर दिलं, पण खूप छान वाटलं. बेसिकली तुझी माझी कालच ओळख झाली, समजा तू भेट दिली होती आणि हे पॉडकास्ट तू अरेंज केलं होतं. पण मला छान वाटलं, म्हणजे जे आत्ताचं जे कम्युनिकेशन कॉन्व्हर्सेशन आपल्यामध्ये झालं, तर नव्या पिढीमध्ये नव्या दमाचे तुझ्यासारखे मुलं जर अशी समाजात आली, कारण तू पण त्या उंबरठ्यावर उभी आहे. कदाचित मला असं कळलं का तुझे पालक कुठेतरी गुजरातला असतात वडील, आणि ते आलेले आहेत. कदाचित त्यांनी सुद्धा पॉडकास्ट पाहून ते पण तुझ्याबद्दलचा जो जोडीदार निवडण्याचा निर्णय आहे तो छानपैकी घेतील. तुला तुझ्या लाईफसाठी, भविष्यासाठी आणि तुझ्यासारखे अनंत जे लाखो या देशातले तरुण आहेत, या राज्यातल्या तरुण आहेत, तरुणी आहेत, यांच्यासाठी मी हे सांगेन. आणि अजून एक मेसेज मी या निमित्ताने देईन की मी नेहमीच सांगत असतो. मी पोलीस दलात काम करताना पण सांगितलं की आपली जी जुनी संस्कृती आहे की महिलांचा आदर करा, मुलींची सुरक्षा ठेवा आणि खूप रिस्पेक्ट त्यांना द्या, कारण त्यांच्यावरच हे सगळं भवितव्य देशाच्या जगाचं अवलंबून आहे. ते आपल्या ह्या गोष्टीला मात्र मी नेहमी प्राधान्य देतो, ते मी द्यायला सांगेन या पॉडकास्टच्या निमित्ताने. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. हा पॉडकास्ट पूर्ण म्हणजे इतका तुमचे लाईफ एक्सपिरियन्सेस आणि तुमच्या थॉट प्रोसेस जी आहे, आता पण तुम्ही जे लेनोराबद्दल सांगितलं, ज्या प्रकारे तुम्ही सगळी सिस्टीम ती बसवलेली आहे, किती त्याच्या मागे थॉट आहे. आणि खूप एक होलिस्टिक आपण म्हणतो ना की तुम्ही ॲज अ लाईफ बघतायत गोष्टींना, आणि तिथे तुम्ही एक पर्पज जो आहे की सोसायटल याच्यामध्ये सायकोलॉजिकल नीड असेल, आणि शिवाय आज जसा आपला हा मुख्य विषय आहे, तसे बरेच अजून विषय तुमच्याकडे लोक घेऊन येत असतात. त्यांना तुम्ही जो गायडन्स देता आणि ज्या स्टँडपॉईंटने तो देत आहे, तो असं नाही की आपल्याला जस्ट बोलायचं आहे किंवा आज मी या पोझिशनला आहे म्हणून बोलायचं आहे, पण खरंच ती काळजी, ती एम्पथी जी आहे ते कळते सर तुमच्या एक्झाम्पल्समधून. जसं तुम्ही सांगतात की किती सोपं करून देतात समजण्यासाठी सुद्धा. आणि माझ्यासाठी सुद्धा हा पॉडकास्ट खूप असा एन्जॉईंग एक पॉईंट राहिला आहे, कारण की येस, मी पण त्याच सगळ्या याच्यात आहे, ह्याच जनरेशनची आहे आणि तेच सगळे थॉट प्रोसेस आहे सध्या. पण खूप छान दोघी पॉईंट ऑफ व्ह्यूजमध्ये जर आपण म्हटलं की आधुनिक ॲडव्हान्स पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणू किंवा ऑर्थोडॉक्स म्हणू किंवा जे पण काही, त्याच्यात एक बॅलन्स असतो. तो बॅलन्स तुम्ही जसा ठेवला सर, तो खूप छान वाटलं. आणि थँक्यू सो मच आल्याबद्दल. तुम्ही खूप छान लोकांना मी सांगू इच्छिते की इथे ह्या पॉडकास्टमध्ये जे डिस्कशन झालं आहे त्याबद्दल आपण सुद्धा विचार करा आणि समजा की किती नाजूक आहे. म्हणजे आता हे जे सगळे प्रश्न झाले, अजून भरपूर गोष्टी आहेत ज्या आपण सरांशी डिस्कस करू शकतो, पण सरांनी एक प्लॅटफॉर्म ठेवला आहे लेनोराच्या मार्फत. आपण ती सर्विस आपण घेऊ शकतो आणि समजून घेऊ शकतो. जसं आज ह्या प्री मॅरेज च्याबद्दल आपण जे काही पैलू पाहिलेत, त्यापेक्षा अजूनही तुमचेही काही प्रश्न असतील, तुम्हालाही काही अजून वाटत असेल, तर ते तुम्ही संवाद साधू शकतात सरांशी आणि तुम्ही बोलू शकतात. कालिका मंदिरे समोरच एक्झॅक्टली अपोजिट सरांचे ऑफिस आहे, सेंटर आहे, तिथे तुम्ही भेट देऊ शकतात. आणि ज्यांना तुम्हाला असं काही रिलेट झालं असेल तर तुम्हीसुद्धा त्याबद्दल विचार करा. हा पॉडकास्ट बघितला त्याबद्दल धन्यवाद. पण अजूनही लोकांना तुम्ही रीच आऊट करा, सांगा ज्यांना वाटतं आहे की हे रिलेट होऊ शकतं.
त्यांना तुम्ही हे नक्कीच शेअर करा. थँक्यू सो मच. सगळ्या व्ह्युअर्सला, सगळ्या ऑडियन्सला मी इथे थँक्यू म्हणते. थँक्यू व्हेरी मच.